दक्षिण सोलापूर तालुक्यात नंदूर येथे काल सायंकाळी 5 ते 6च्या दरम्यान आयशर गाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वांगी गावचे सचिन पंडित जवळकोटे हे अंदाजे 50 वर्षीय इसम मरण पावले। या महामार्गावर नेहमीच अपघात होत असल्यामुळे गावकरी संतप्त होऊन रास्ता रोको केला। यामुळे विजापूर बायपास महामार्गावर हजारो वाहनांची रांग लागली होती। काही नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना संपर्क करून या घटनेची माहिती दिली असता खासदार प्रणिती शिंदे यांनी अपघातस्थळी भेट देऊन चौकशी केली आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अपघाताची कल्पना देऊन या अगोदरही अनेक अपघात घडून नागरिक मृत्युमुखी पडले आहेत। आज एका घराचा करता गेला, आणखी किती बळींची वाट बघणार, याला जबाबदार कोण? अपघात घडू नये यासाठी नंदूर येथे लवकरात लवकर अंडरग्राउंड ब्रिज करण्याची मागणी केली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, नंदूरचे सरपंच बाबूराव वनमाने, बाबासाहेब आंबले, चंद्रकांत बचुटे, मनोज येरगुलवार, अप्पाराव गावडे, गणेश बचुटे, रावसाहेब वनमाने, धर्मराज खडाखडे, तिरुपती परकीबंडला, शंकर नरोटे यांच्यासह हजारो नागरिक यावेळी जमा झाले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।